सह ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे तेरणा नदीच्या पात्रातील पाणी मोठ्या वेगाने वाहत येऊन गोरभोसा शिवारातील शेतीत शिरले. परिणामी शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे नदीने पुराचे स्वरूप धारण केल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या खरीप पिकांवर मोठे संकट कोसळले. शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, मका व इतर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी दबंग खासदार ओमराजे निंबाळकर व कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील यांनी तातडीने दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नुकसानीची तात्काळ भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचा पाऊस याआधी कधीच झाला नव्हता. पाण्याने नदीचे रूप घेतले आणि शिवारात कहर केला. प्रशासनाने पंचनामे करून मदतीसाठी पुढाकार घ्यावा अशीही मागणी होत आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी ताहेर पटेल, रांजणी, धाराशिव. ओमराजे निंबाळकर साहेब, मौजे भोसा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, जिल्हा धाराशिव. आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 सकाळचे 9ची ही वेळ आहे. आपण पाहू शकता आम्ही किती पाण्यामध्ये उभे आहोत. आमच्या चारी बाजूला बघा तुम्ही, आमचं पीक कुठं गेलंय. महाराष्ट्र सरकार म्हणते 8,500 रुपये हेक्टरी मदत घेऊ. ही 8,500 रुपये आमच्या शेतीला सफाई करण्यासाठी सुद्धा पुरणार नाहीत. महाराष्ट्र शासनाने विचार करावा. माननीय कैलासदादा पाटील यांना नम्रतेची विनंती की त्यांनी तातडीने भोसा गावाला भेट देऊन आमची काय परिस्थिती आहे, शेतकरी आमच्या कुठे चालले पहा तुम्ही. शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे. तुम्ही कृपया लक्ष इकडे द्या. 4 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः तेरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलेले आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आम्ही भोसा गावाच्या शेजारी उभा आहोत. भोसा गावाला पाणी लागलेलं आहे. दाखवा इकडे या ठिकाणी. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हे नुकसान झालेले आहे. भोसा गावाला पाणी लागलेलं आहे. आमदार कैलासदादा पाटील यांना नम्रतेची विनंती आहे, त्यांनी ताबडतोब भोसा गावाला भेट द्यावी. अक्षरशः पाण्याने रौद्रावतार धारण केलेला आहे या ठिकाणी मित्रांनो. भोसा गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. आणि ओमदादा खासदार आणि कैलासदादा आमदार साहेबांनी ताबडतोब भोशाला येऊन या ठिकाणी भेट द्यावी आमची. आणि आमच्या या ठिकाणी काय हाल आहे ते बघावं त्यांनी या ठिकाणी. आणि शासनाने हेक्टरी 50,000 मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. फडणवीस साहेब, या ठिकाणी सर्वत्र आमचं सगळं वाहून गेलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा हुंडी सुद्धा वाहून चाललेली आहे पाण्याने. पाण्याने रौद्रावतार धारण केलेला आहे.